हॅलो नमस्कार, मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. केसांचा रंग माझा हिरवा. चला बाई निघाले आता. रोचेशला सोडले, आता निघते जाते घरी. आज घातलंय बाहेर जायचंय मला. बघू कुठे जाणार आहे. आता तुम्हाला मी नेकलेस दाखवणार आहे, काय काय बनवलंय ते. हो ना, चलो. तुम्हें भी मिस्ट्री पसंद है ना? कितने खूबसूरत हैं ये फ्लोरल हेयर एक्सेसरीज है ना? हर एक डिटेल में देखो कितनी मेहनत है. इन्हें तुम आसानी से यूज कर सकते हो. सिंपल आउटफिट को भी फेस्टिव बना देंगे. डुग्गू तू पण छान दिसतो. तू काय म्हणत होता मला आता? तू मला आता काय म्हणत होता? तू कुठे चाललीस? तुला छान दिसतेस असं म्हणतो ना तू? काय म्हणतो? तू छान दिसाली. तू कुठे चालली? आम्हाला पण घेऊन चालली का? आज नाही रे बाबा, संडेला. काय 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 शिवी दे? काय शिवी दिली रे? काय म्हटलं? काय म्हटलं? मी पप्पाला नाव काय तुझ्या माईची म्हणलं नाही. मग गर्ल कचरा घेऊन आला तुम्ही? कचरा घेऊन का आला? हा कचरा घेऊन आलो. कचरा फेका सोडून घरी घेऊन आलो. पोरगं कसं झोपलं? जा काय तू? खरंच तुम्ही आलतात ना कचरकोंडी पर्यंत? हो. फोन केला तर पप्पा यायलेत. त्याला वाटतं म्हणतो मा तुझ्याकडे ब्ल्यूटूथच नाही, तू खोटच बोलायलीस. अच्छा, मी म्हंटल आता बघ पप्पा येतील. नकली झोपला का मला बघून? चांगला बघा. बरोबर करतो. मला म्हणतो पागल आहेस तू, पागल. काय रे? उठ. काय बोलतो मम्मीला? काय बोलतो मम्मीला? केस उठ कसे बरं. केलेत माझे बघा, केस वडलेत, मारले मला. उठ रे जरा, उठ बघू दे मला तुझा चेहरा जरा. खरं खरं सांग डुग्गू. पालता कशाला झोपतो? नीट. अरे सरळ उभा राहा. असं झोपल्याने काय तुला काय फरक नाही पडणार आहे. सरळ उभा राहा. सरळ उभं तर राहा. डुग्गू नीट उभा राहणार तर मग मी तुला फटके देते. विचारतोय फक्त. मारत नाही, फक्त विचारतो. नीट उभा राहा. मुंडी सरळ कर. मी फक्त विचारतोय तुला. हा, मान सरळ कर. मान तर सरळ कर. मान तर सरळ कर. असं मान झुकून नीट काय होणार आहे? स्टूल वर बसून सांग रे. मला नीट सांग काय बोलला तू? चला चिप्स खाऊया. तू बोला नाही. वाव, हे बघा. वाव, त्याचं फ्लेवर पण आहे. ते ह्याच आहे. सिम्पली सॉल्टेड. किती वेळ वाकून बसायचं तर वाकून बस. रुसू बाई रुसू, चिप्स खाऊन पुसू. माझ्यासोबत चल. तुला अजून 2-3 पॅकेट घेऊन देतो चिप्स वेगळे. हा, मला ना आज मी रील वर बघितली ते आईस्क्रीम पाहिजे, चोकोबार सारखी. चल. वाव, थँक्यू. हा चल. अजून काय पाहिजे? अजून काय नाही. अरे संडेला पाणी नसते तिकडे बघायला जा. बोलतच नाही माझ्याशी. त्याला कशाला घेऊन जायचं? त्याला मी काय ओरडायला लागलोय का मारायला लागलोय? नीट विचार लागलो. काय झालं तुम्हाला सांग. नुसतं मानच खाली घालतोय. ए डुग्गू, सांग ना पप्पांना, नाही तर सगळं चिप्स वगैरे देणार आहेत. तू देणार नाही तुला.
सांग मला, मी ओरडत नाही रे तुला. नीट बस, पहिले तर नीट बस. चल नीट बस, मी ओरडत नाही तुला. नीट बस. काय पाहिजे तुला मला सांग, मी तुला देतो. चल नीट बस. नीट ताट मांडी घालून. आपण कसं बसतो तसं बसायचं. नीट बस, मांडी घालून. मांडी तर घाल. मी असं बसतो का गुडगाव? मांडी घालून बसायची आपली पद्धत आहे. हा, आता सांग मला, तू बालवाडीत गेला होता? काय शिकला बालवाडीत? हा, पोयम शिकला? मला वाटलं बालवाडीमध्ये मम्मीला उलट कसं बोलायचं ते शिकवलं तू. ते शिकवलं? मग तुला कोणी शिकवलं मम्मीला उलट बोलायचं? मी. अरे पण तू मम्मीला उलट बोलायचं कुठून शिकवलं तुला? कोणी शिकवलं? हा? काय? मग का बोलला उलट? हा? मम्मी खोटं बोलते का? तू काय बोलला मम्मीला? मम्मी तुझा पागल आहे का? असं बोलणार आहे? सॉरी बोल मम्मीला, बात खतम कर. चल तुला खाऊ मम्मी. नीट जवळ जाऊन लाड करून जा लवकर. असं लाड करून जा मम्मीला बोल. मम्मी लगेच तुला लाड करतो. जा. चिप्स पण खतम होऊन जाईल नाही तर नंतर तुला मिळणार नाही. जा लवकर मम्मीला सॉरी बोल. अरे जवळ जाऊन लाड करून. टाइमपास करू नको, लवकर कर. संपत आले चिप्स. हा लवकर. पायाने जा. चालतो तसं असं घसरत जायची काय गरज आहे तुला? तू काय गांडूळ आहे का घसरत घसरत चाललास? हा, कुठं तिकडं कुठं मम्मी आहे पायाच्या खाली. इकडे काय काय म्हणायला आला तू? इकडे उभा राहा, उभा राहा. हा, उभा राहा. काय म्हणायला आला तू? हा, का? हा, हा, रडायचं नाही. उठ, बघू बघू कुठून रडायला येते. उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. त्या हॅप्पी सारखं नाही करायचं. उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. चिमणी उभा राहा. बोलला ना तू, म्हणून त्याला रडायला आलं. ऐक, कशाबद्दल सॉरी म्हणला होता? पागल कशाबद्दल बोलला होता तुम्हाला ते सांग. हा, मोठ्याने बोल, मला काय कळालं. हा, राग आला होता ना? कशाबद्दल राग आला ते पण पप्पांना सांग ना. मम्मीने काय रॉंग केलं तुझ्यासोबत? हा, जाऊ दे, चल आता त्याला जवळ घे. चिप्स खा. ठीक आहे, जाऊ दे. दुबारा बोलशील? हा, नाही. चल जेवण देते पप्पांना. काय घे, पुरा पॅकेट तू खा. सर चल आता मम्मीला मला जेवण देऊ. थँक्यू. लैम्बोर्गिनी चला लिया उसने, रेंज रोवर चला लिया, तो क्या चाहता था क्या? लैम्बोर्गिनी रेंज रोवर नहीं चलाया था, बड़ा चला मैंने तो चला लिया, वो वाला बात है, चला नहीं, वो भी सच्चाई है। हमारी भी रास्ते देखा ना, चला लीजिए कैमरा लाइन देखा, उसको भरोसा करके तो देखा ना, मालूम है बंदा। हाँ आगे बात नहीं करो ना, तुम काय कर खोटं आहे. पावडर लावायला लागते वाटतं. पावडर लावलेच नाही मी. असं लांब घेऊन चालायचं मोबाईल. हे हेच शायनिंग मारते. असे पुढं पळतात ना मोबाईल चालू केला की बस. अरे मी माझी ती स्पीड आहे, चल मागे चल, मागे चल. मला काय काय मागे काय करत नाही चालायचे, पण फास्ट का चालतात? जसं चालतो तसंच चालतो. काय ना बॅकग्राऊंड चेंज, आवाज बंद करायचा, कारण हे बोलत नाही आहे की नाही. अरे फेस इतना फोटोजेनिक नहीं है ना मेरा.
तेरा हो सकता है. मेरा भी नहीं था, हाँ, आता मी स्वतःला हे केले काय अपग्रेड. अपग्रेड. कोण पण करू शकता आपण. हमारी रिक्षा वेअर इज माय रिक्षा. हा 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 बाबा, व्हिडिओ काढायचा नाही, सासूबाई आपल्यावर चिडते. समोर मुद्दा म्हणून बघायला तोंड फाकून अशी बघा ना ते मागचे बा करायचे नाही. तुला कोण बा ओ हे काढलं का त्याचं? आई उतरा नाही, उतरा. महादेव. मैं कुछ कर नहीं सकता. हाँ गेली का? हा हा मी नाही बघितलं. राईट विथ हसबंड. चाललो असंच राऊंड मारायला, कारण डुगू ट्युशन मध्ये आहे, रोचिष्णू आहे स्कूल मध्ये. आणि हा ब्लॉग बघितला की त्यांना परत आम्हाला का नाही नेलं, आम्हाला का नेलं असं होतं. कधीतरी दिवस काढायला पाहिजे. असंच राऊंड मारायला चालत आम्ही, काय कुठं मस्त फिरायला वगैरे नाही गार्डन मध्ये. तिथून असं गोल फिरून लहान मुलांचा. सोचा तुझे जॉनसन गार्डन का मोदी का केला ऊपर से. मुंह दिखावे ऐसे ही घुमाव. सोबत असलं मेन बोलत बोलत माणूस जाते. झालं गार्डन आलं. 2 मिनिटात पण आला गार्डन. बाई सेंट जॉर्जच्या शाळेला स्कूलला बघा ना काय काय लावतं डिझाईन क्रिसमस साठी. जे अकॅडमी. जे अकॅडमी आहे तेच सेंट जॉर्ज आपल्या तिकडं. आणि आलं गार्डन. एकटा पण यायला पाहिजे, पण मला किती कंटाळा एकटा येऊन फिरून. पण मला तेवढा टाइम नसतोय. मुलं गेली की एडिटिंग करते. गार्डन कुठं टाइम आहे का? तुम्ही नाही ना, तुम्ही तू चाललं. हा सॉरी शक्तिमान, मेरे पास टाइम नहीं. रिक्षाला पण असं असतं तर हो, पुढं बसायचं. किती छान निघाल ना. हा लहान मुलं नाही, मोठे माणसं नाही. नाही अलाउड तुमच्या इथं. लांब गेलं तर असं बंद करणं. हा हवालदार की जात की नाव इकडे पण बसवतो तुम्ही कधी कधी. हा नाहूरला गेलं असं थोडे आहे, नाही बसवायचं मुलून. हा पण कुणाला बसवतात असं? पॅसेंजर म्हणजे एक्स्ट्रा का त्यांच्यातले असते. भाई मग ते पैसे देतात की नाही? अरे सीटवर शेअरिंग चालवली तर मी शेअरिंग चालवत नाही. हा कधीतरी नाहूर स्टेशनला गेलो हा तर सीट भरून येतो मी. वर सोडून तुला काही इथून असेल इथूनच जाते. कशाला आता वर? का? हो मग चालत चालत जाते मस्त पैकी. असेल नक्की. मग चल उतर जा. धन्यवाद. परत चल. बाय. बाय. फोन करा चापली.
आय्या मोबाईल माझा, मोबाईल माझा. चला यांनी तर आपल्याला इथेच सोडलंय आणि मस्त असं मंगळसूत्र घातलं आहे जीन्स टॉपवर आणि इथे बांगड्या म्हणजे असं नवरीसारखं. चला आता जाऊयात आणि घरी आता काय करणार आहे मी थोडंसं बसते, बघू काय करायचं, एडिटिंग वगैरे करायचं आहे मला. त्यानंतर तुम्हाला दाखवू काय दाखवायचं आहे. चला बाई, डुगूची ट्युशन आली इकडे. इधर हे डुगू की ट्युशन. डुगूला माहीत पडलं ना मी आले तो लगेच हे करेल माहिती आहे का. चला घरी जाऊया. नाही आता रोजिष्णूला घेऊन येते, नंतर डुगूला पण आणते. थांबले, रोजिष्णू अजून आला नाही, येईन आता. तर आता ना आली रोजिष्णूला घेऊन वगैरे, म्हणजे डुगूला देखील आणलं आहे आणि सगळं म्हणजे आवरून घेतलं आहे. चहा पाणी वगैरे झालं आमचं. हां, आणि म्हणजे आज चहा बनवला नाही, फक्त नाश्ता दिला त्या मुलांना. आणि हे आता थोडंसं मस्ती करून अभ्यास करत आहेत. इथे डुगूचा देखील चालू आहे अभ्यास आणि रोजिष्णूचा देखील. आणि आता झाला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. काय काय अभ्यास करायला तरी तुम्हाला. आणि तो डुगू तू बरं ठीक आहे, मग आता त्यांचा अभ्यास चालूच राहणार आहे. चला आता मी काय जेवण बनवते तुम्हाला दाखवते. तर इथे भात झाला आहे माझा, आता ऑलरेडी झालाच आहे बघ थोडासा. आणि इथे मी घेतला आहे सुक्की मच्छी घेतली आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच आता बनवत आहे, मलाच नाही माहिती कशी बनणार आहे. यूट्यूबवर रेसिपी बघून मी बनवणार आहे. एक दिवशी अशीच बनवली होती, त्यासाठी इथे गव्हाचं पीठ, राईचं तेल झाली. तर इथे भात तर झालाय, तुम्हाला दाखवले. आता मी काय करणार आहे माहिती का. हा बाबू, आता मी काय करणार आहे, हे सुकी मच्छी ना काय केली, चांगली क्लीन करून गेली साध्या पाण्याने आधी. आणि त्यानंतर मग गरम पाणी उकळत ठेवलं, स्वच्छ धुतले आधी 2 पाण्याने, थंड पाण्याने. आणि पाणी उकळून घेतलं आहे आणि ही धुवून घेतली स्वच्छ. मला माहिती नाही जास्त, पण मी ट्राय करते. त्यानंतर इथे मी घेतला आहे बघा, इथं 2 लवंगी मिरच्या घेतल्या आहे, 2च, जास्त तिखट नाही. अद्रक, लसूण, कांदा, जाड मिरची जी तिखट नसते जास्त. आणि इथं धने आणि जिरे पावडर बनवणार आहे. त्यानंतर इथे गव्हाचं पीठ तर घेतलं आहे. आता याला ना मी हाच मसाला वाटून मिक्स करून सगळं याला थोडंसं लावणार. मीठ तर ऑलरेडी खूप सारं असतं, थोडंसं नाही टाकणार तरी पण. आता फक्त याच्यामध्ये मला अजून छान नाहीच म्हणजे छानच ना. तर इथे फिश झाले आहे क्लीन. तर बघू कशी बनते, मला पण माहिती. कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि बघू आता कशी जमते, कारण मी फ्राय करणार आहे. आधी स्टार्ट करणार मी फ्रायपासून, त्यानंतर मग बनवणार आहे थोडंसं रस्सा. आणि कसा बनतो तो माहिती नाही. चला स्टार्ट करूया. चला आता आपण करूया. आर्टला कला बनते तर आर्टला कला म्हणते. हा, कला. व्हेरी गुड. आता चला मी फिश बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते, बघू कशी बनते ती. चला. तर फायनली आता झालं आहे जेवण बनवून. सगळं तुम्हाला दाखवते मी कसं बनवलं. म्हणजे ही फिश बनवली बघा, 2 फिश. तुम्ही म्हणणार 2 कोणासाठी, तर मी ट्राय करते आज बनवायची, म्हणजे कशी बनेल काय माहिती नाही, बघू आता. आणि यानंतर हे सालन बनवलंय नॉर्मली जसं बनतंय तसं. थांब डोको, 2 मिनिटं थांब. हे बघा अशा प्रकारे सालन देखील झालं आहे.
आता बघू कसं लागतंय टेस्ट. तर हाच होता माझा आणि ब्लॉग, होपसो की सिम्पल आणि तुम्हाला आवडेल. बेस्ट. बघूया. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. रोचेशनूला तर ही फिश बिलकुल आवडली नाही, कारण तो म्हटला मम्मी फिश कधीच बनवू नको, ताजी देखील बनवू नको, पण मी बनवणार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, मस्त राहा.